होईल. मला खात्री आहे की एखादा महिना 2 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊन नांदेडमध्ये फक्त आता 5 सेक्टर आहेत. ते 5 सेक्टरच्या व्यतिरिक्त मुंबईला थेट सेवा, कोल्हापूरला थेट सेवा, गोव्याला थेट सेवा आणि तिरुपतीला थेट सेवा असा आमचा प्रयत्न आहे. उद्या गणेश चतुर्थी है. बोला गणपती महाराज की, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. पासून मुंबईपर्यंत वंदे भारतचा शुभारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेला आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचे, रेल्वे मंत्री वैष्णवजींचे आणि देवेंद्र फडणवीसचे आभार मानतो यांचे की त्यांच्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आज ह्या गाडीला हिरवा कंदील दाखवता आला आणि वेगवान गाडी या 9 तासामध्ये मुंबई पोचू आपण. 610 किलोमीटरचं अंतर साधारण आहे आणि आजच्या काळाची गती हीच महत्त्वाची, विकासाला गती देणं हे महत्त्वाचं आहे. बुद्धिमान मोदी सरकारने विकसित भारताची जी संकल्पना मांडली त्याची पूर्तता एक पाऊल पुढे पडतं आहे. त्याच्यामध्ये नांदेडला, मराठवाड्यात सुद्धा चांगलं स्थान मिळत आहे. ही आनंदाची बाब आहे आणि गतीने रेल्वे, आमची इच्छा एवढीच आहे की नांदेड लातूर मार्ग, नांदेड बिदर मार्गाचं काम जर लवकर पूर्ण झालं तर लातूर मार्गे मुंबईला पोहोचायला अजून वेळ कमी होईल. म्हणजे 7-1 तासामध्ये तरी मुंबई गाठता आली पाहिजे आमचा प्रयत्न. पण हीच आनंदाची बाब आहे की ही रेल्वे सुरू झाल्यामुळे आज 9 तासामध्ये आपण मुंबईला. नांदेड विमानतळ बंद आहे. पुढच्या वर्षात एखाद 2 महिन्यात विषय मार्गी लागेल. रनवेवर आपण तडजोड करू शकत नाही. रनवे जर ॲक्सिडेंट काही झाला, अहमदाबादच्या घटनेनंतर फार दक्षता घ्यावी लागते आहे आणि नांदेडचा रनवे खराब झाल्यामुळे बंद करावी लागत आहे. पण एखाद 2 महिन्यामध्ये ते सुरू होईल.